हिरोईन ऑफ द सी. याच्यातला आता आपण दुसरा भाग बघू. दुसऱ्या भागामध्ये पुढचं जे वाक्य दिलं आहे ते एक वाक्य असं दिलं की डिअर फादर. बरं का, एक एक शब्द असा समजून घ्यायचा. डिअर फादर आल्सो टॉट देम टू बी. इथे डिअर झाले. डिअर बरं का, डिअर म्हणजे काय, त्यांच्या वडिलांनी. आल्सो, आल्सो म्हणजे सुद्धा. हे काय, आल्सो म्हणजे सुद्धा. बरं का, सुद्धा. टॉट, टॉट आहे ते TAUGHT, टॉट, शिकवले. देम, त्यांना, त्यांना म्हणजे ह्या लेकरांना शिकवले. टू बी, असल्याचं. ऑनेस्ट, टू बी ऑनेस्ट अँड ब्रेव अँड अनसेल्फिश. हे जे टू बी आहे ना इथं, हे जे टू बी आहे ना, टू बी असण्याचं, टू बी असण्याचं. काय असण्याचं, ऑनेस्ट. ऑनेस्ट म्हणजे काय, अत्यंत प्रामाणिक. त्याच्यानंतर काय, ब्रेव. ब्रेव म्हणजे काय, धाडसी, न भिणारा. नाहीतर उगाच बोलले गेले की ती खोटं थरथर कापणार, घाम येणार, नाकावर घाम येणार, हाताला घाम येणार. ब्रेव नाही तो, त्याला कॉवर्ड म्हणायचं, कॉवर्ड. आणि सगळ्यात शेवटचं हे जे मूल्य दिले अनसेल्फिश म्हणलं त्यानं. अनसेल्फिश म्हणजे काय, अन लावले पुढे, निस्वार्थ, स्वार्थी नाही. नाहीतर बरेचसे लोक स्वार्थाशिवाय बोलत नाहीत. त्यांच्या वडिलांनी त्यांना हे शिकवलं होतं, कसं राहायचं, प्रामाणिक राहायचं, धाडसी राहायचं आणि कसल्याही प्रकारचा स्वार्थ ठेवायचा नाही. आता इथे जे वाक्य दिले तर बरं का, त्या वाक्यामध्ये एक हे लक्षात ठेवायचं की त्यांचं वय काय लक्षात ठेवायचं. म्हणजे आपल्याला देखील याच वयामध्ये हे मूल्य, गुण, सद्गुण, संस्कार ठेवले पाहिजेत. इथे काय म्हणले, व्हेन. व्हेन, जेव्हा. आता इथे व्हेनचा अर्थ जेव्हा होते की डबल सांगण्याची गरज नाही, कारण इथं काय केले, हे प्रश्नार्थक शब्द म्हणून नाही आला. व्हेन ग्रेस वॉज 10 years old. आता इथेची ओल्ड दिले का नाही, तुम्ही काय म्हणता माहिती का, ओल्डला, ओल्डला म्हातारं म्हणता, आहे की नाही. ओल्ड म्हणजे जुनं, ओल्ड म्हणजे म्हातारं. पण इथं काय म्हणायचा अर्थ, 10 वर्षाची मोठी झाली. 10 years old द फॅमिली. 10 years old द फॅमिली. टेन इयर्स फॅमिली, आहे नाही. आता इथं पुढच्या वेळी आहे बरं का. वेंट टू, इथे दिले शब्द वेंट टू लिव्ह. आता इथे जे शब्द दिले की दोन, हे दोन मूळ क्रियापद बरं का, मेन वर्ब आहेत. हे दोन्हीही मूळ क्रियापद आहेत. या दोन्हीही मूळ क्रियापदाला जोडले कशानं, या टूने जोडले. वेंट टू लिव्ह, राहायला गेले. हां, त्यांची 10 years फॅमिली. वेन म्हणजे काय आहे, इथं कसं दिलं, ही ग्रेस ज्यावेळेस 10 वर्षाची ओल्ड होती बरं का. इकडे बघायचं, व्हेन ग्रेस वॉज 10 years old. जेव्हा ग्रेस 10 वर्षाची होती तेव्हा द फॅमिली, कुटुंब, फॅमिली कुटुंब, कुटुंब वेंट टू लिव्ह, राहायला गेले. कुठे गेले, इन द लॉंग स्टोन लाईट हाऊस. आता लॉंग स्टोन, लांब दगडाच्या लाईट हाऊसकडे गेले, है ना. कधी, 10 वर्ष असताना. म्हणजे वयाचं किती तिचं, 4थीचं 5वीचं वय असेल, जास्तीत जास्त 3री 4थीचं असेल. देर वॉज नॉट इवन अ विलेज. तिथं जवळपास एक खेडंसुद्धा नाही, आणि एक खेडंसुद्धा नाही. इवन नियर दिअर होम. जवळ, त्यांच्या घराच्या जवळपास एक खेडं देखील नव्हतं. जास्त काही अवघड नाही, सोपे वाक्य दिले तर.
देअर फादर टॉट देम. आता त्यांच्या वडिलांनी आणखीन काही शिकवलं होतं त्यांना. काय शिकवलं होतं? डबल पेज झालं की डिअर न्यू होम. बरं का, डिअर हे डबल झालं बघा. काय डबल की ऑनेस्ट, ब्रेव, अनसेल्फिश. व्हेनचं स्पेलिंग चुकलं इथं. ग्रेस, फॅमिली, वेन टू लिव्ह, लँगस्टन आहे की नाही. आता इथे दिलं आहे देअर डिअर न्यू होम वॉज सम वाईल्ड आईसलँड. बरं का, इथे दिले. आता इथून बघायचं आहे. हो, डिअर न्यू होम त्यांचं नवं घर वॉज ऑन सम थोड्या वाईल्ड म्हणजे काय? हिंस्त्र. जिथं प्राणी पक्षी हिंस्त्र शिकार करतात का नाही, तिथल्या त्या आईसलँडवर, बर्फाळ प्रदेशात. माहीत आहे ना, बर्फाळ प्रदेशात सुद्धा काही प्राणी दुसऱ्या प्राणी शिकार करतात का नाही, तशा त्या बर्फाळ प्रदेशातल्या एरियामध्ये त्यांचं घर होतं. पुन्हा नियर द ईस्ट कोस्ट ऑफ इंग्लंड. ईस्ट कोस्ट, ईस्ट म्हणजे काय? पूर्व. कॉस्ट म्हणजे किनारा. इंग्लंडच्या त्या कॉस्टवर. कसला किनारा? समुद्राचा किनारा. त्याला कॉस्ट म्हणतात. COAST, कॉस्ट. समुद्र पूर्वेकडील समुद्राच्या काठावरील जागेवर. कुठल्या? इंग्लंडच्या समुद्रकाठावरील जागा कोणती? दिशा कोणती? पूर्व. तिथं त्यांचं नवीन घर होतं. कसं माहिती आहे का? डिअर न्यू होम नवीन घर वॉज होते ऑन सम वाईल्ड आईसलँड. आईसलँड म्हणजे बर्फाचा, हे की नाही. नियर जवळ, ईस्ट कोस्ट ऑफ इंग्लंड. सोपं. तर पुढं द डार्लिंग चिल्ड्रन ग्रीव अप हिअर. आता डार्लिंग शब्द सांगितले. डार्लिंग शब्द, डार्लिंग काय करतं. आता डार्लिंग काय म्हणतो, आपल्या इथं त्या शब्दावर गाणं काढलं होतं. आता हे गाणं काढल्यामुळं डार्लिंग म्हणजे कोण वाटते आपलं? डार्लिंग हे बायकोलाच म्हटलं जाते, असं प्रियसीलाच म्हटलं जाते असं आपल्याला वाटते. परंतु डार्लिंग म्हणजे प्रिय, कुणालाही आपण शब्द वापरू शकतो. समजलं का? एखादी म्हातारी मावशी काय म्हणते, एखादी म्हातारी आजी काय म्हणते, ये मा इकडं, हे की नाही. म्हातारी त्या एसटीतल्या कंडक्टरला सुद्धा म्हणते ये मा इकडं म्हणते. आणि बारकं लिकरू असलं तरी ये माय म्हणते. आता ये माय म्हणजे फक्त त्या म्हाताऱ्या बाईलाच म्हणायचं का? माय असला शब्द, माय शब्द आहे मध्ये, म्हणून काय करायचं? म्हाताऱ्याच माणसाला म्हणायचं का? नाही. माय शब्दामध्ये जशी मया आहे ना, तशी या डार्लिंग शब्दामध्ये प्रिय असा भाव आहे. तसं प्रेम आहे तिथं. म्हणून इथं काय म्हणलं ना, द डार्लिंग चिल्ड्रन, हे प्रिय लेकरं, हे सगळे प्रेमळ लेकरं, ग्रीव अप, वाढले. वाढ झाली त्यांची, झाडाची वाढ होते, शरीराची वाढ होते की नाही, ते वाढले. हिअर येथे. हिअर म्हणजे काय? येथे वाढले. आणि व्हॅन बघू, व्हॅन दे वेअर ओल्डर द लेफ्ट डिअर. बरं का, सोपं इथं. व्हॅन दे वेअर ओल्डर, जेव्हा ते वयस्क झाले त्यांनी ते सोडलं. काय सोडलं त्यांनी? डिअर लोनली होम. जेव्हा ते मोठे झाले तेव्हा त्यांनी काय केलं? त्यांचं एकाकी घर सोडलं. हे काय आहे? लेफ्ट आहे, हे की नाही. लेफ्ट, LEFT. लेफ्ट हा लिव्हचा भूतकाळ आहे. LEAVE. लिव्ह म्हणजे क्रियापद असलं तर सोडणे. आणि जर ती नाम बनलं तर पानं, झाडाची पानं, त्याला काय म्हणायचं? लिव्ह म्हणायचं. एक पानं, लिव्ज अनेक पानं. क्रियापद तेच आहे, परंतु क्रियापद बनल्यानंतर त्याचा अर्थ वेगळा आणि
नाम बनल्या त्याचा अर्थ वेगळा. आणि त्याचं भूतकाळी रूप काय दिलं इथं? LEFT. पुन्हा 1/1, एकानंतर एक, एकानंतर एक. त्यांनी काय केलं? वय झालं की घरी घर सोडले. पुन्हा अँड, आणि फाउंड, फाउंड आढळलं, सापडलं, घेतलं. काय सापडलं? वर्क, काम, इन द सिटीज. आणि मग त्यांनी काय केलं? शोधलं. सिटीमध्ये काय केलं त्यांनी? काम शोधलं. ॲट लास्ट. भैया आता इथे काय म्हणलं बघा. आता ॲट लास्ट, ॲट लास्ट सरते शेवटी. ॲट लास्टला काय करायचं? समजून घ्यायचं. याचा अर्थ ॲट लास्ट कधी येते? मग सगळ्या शेवटी काय झालं? सरते शेवटी काय म्हणणं आहे तुमचं? ऑल ऑफ देम. ऑल ऑफ देम बरं का. ऑल म्हणले पहिले. आता ऑल सगळेच, ऑफ देम त्यांच्यापैकी सगळेजणच. सगळेजण असं म्हणलं नाही त्यानं, त्यांच्यापैकी सगळेजण, त्यांच्यापैकी एक जण, त्यांच्यापैकी दोघं जण असं म्हणतो की नाही आपण. त्यांच्यापैकी कोण? त्यांच्यापैकी सगळेच निघाले, सगळेच. ऑल. आणि इथं आहे हॅड लेफ्ट. आता इथं जे हॅड लेफ्ट दिलेलं आहे याचा अर्थ असा होतो की सोडलेलं होतं. सोडलेलं होतं म्हणजे इथं कोणता काळ आहे? पूर्ण भूतकाळ, परफेक्ट पास्ट टेन्स. आता इथं वाक्य लिहिताना बी लेखकांनी जे काही दिले त्यावेळेस आपलं लक्ष पाहिजे की वाक्याचा काळ कोणता आहे आणि काळ दाखवण्यासाठी कोणता काळ दाखवण्यासाठी कोणता शब्द वापरला आहे, कोणती रचना वापरली आहे हेही लक्षात ठेवायचं. म्हणजे आपला तसा अर्थ काढता येतो. कारण भाषेचं इंग्लिशचं पुस्तक वाचणं म्हणजे एक प्रकारचा संवाद आहे. त्याच्यासोबत आपण संवाद करला पुस्तकासोबत. पुस्तक आपल्याला सांगायला माहिती. द लाईट हाऊस सोडलेलं होतं. तरी काय सोडलं होतं? लाईट हाऊस सोडलं होतं. आता इथं सगळ्यांनीच लाईट हाऊस सोडलं होतं, पण कोण सोडलं नाही? कोण सोडलं नाही? आणि काय म्हणते पुढचं? पुढचं असं म्हणते की एक्सेप्ट, शिवाय, शिवाय तिला सोडून. कोण कोण तिला सोडून? ग्रेस, ग्रेसला सोडून. हू, जी, जी. स्टेड, स्टेड राहिली. स्टेड म्हणजे काय? राहिली. हे स्टेड काय आहे? नियमित मूळ क्रियापद बरं का. नियमित. त्याचं भूतकाळ रूप कसं झाले? काय लावून झाले? ईडी लागून झाले. ज्या मूळ क्रियापदाचं ईडी लागून भूतकाळ रूप होतं त्याला नियमित मूळ क्रियापद म्हणतात. अनियमित मूळ क्रियापदाचं निश्चित भूतकाळी, निश्चित पास्ट पार्टिसिपल किंवा निश्चित प्रेझेंट टेन्स या तीन पैकी एकही निश्चित नसते. कधीही काही येऊ शकते. उदाहरणं आपण बरेच घेतलेत. राईट, WRIT, राईट. त्याचं भूतकाळ काय घेतलं? रायटेड घेतलं का? नाही घेतलं. WROTE. पुन्हा पास्ट पार्टिसिपल WRITEN. किंवा आता आपण असं घेतलं, समजा हेल्प घेतलं. हेल्पचं भूतकाळी रूप हेल्पड होते. पुढे बी हेल्पड होते. ईडी लागते तिथं. इथं तसं नाही. इथं तसं नाही. इथं असं आहे की दोन क्रियापद आहेत, एक नियमित, एक अनियमित. नियमित म्हणलं का नेहमी लक्षात ठेवायचं की त्याचं हे काय होते? भूतकाळ लावून. भूतकाळ लावताना काय लागते? त्याला ईडी लागते. मग आता इथं वाचायचं हू स्टेड ॲट होम टू हेल्प हर मदर अँड फादर एक्सेप्ट ग्रेस. ग्रेस सोडून बाकीचे सगळे मेंबर गेले. जी राहिली. कशात राहिली होती? काय कारण होतं का राहायला? टू हेल्प. टू हेल्प मदत करण्यासाठी. कुणाला? हर मदर, तिच्या आईला आणि तिच्या वडिलांना. तिने थांबली होती. आता शी हॅड नॉट ग्रोन व्हेरी टॉल. आणि ती काही जास्त उंच वाढलेली नव्हती बरं का. इथे कसं म्हणले? आता शी हॅड नॉट. आलं? हॅड नॉट ग्रोन. इथं पूर्ण भूतकाळ नकारार्थी आहे. कशामुळं नकारार्थी? कसं काय झालं? ह्याच्यामुळे झाले नकारार्थी. हे नॉट आहे ना इथं, है ना. नॉट हेल्पिंग व्हर्ब असलेल्या क्रियापदाचं नकारार्थी करण्यासाठी काय वापरायचं? फक्त नॉट वापरायचं. आणि जर हेल्पिंग वर्ब नसेल, मूळ क्रियापद असेल तर डू नॉट, डज नॉट, डिड नॉट हे त्याच्या स्पेलिंगनुसार, त्याच्या रूपानुसार वापरायचं. साधा वर्तमान काळ आहे, एस प्रत्यय लागलेला नाही,
डू नॉट घ्यायचं. येस प्रत्यय लागला आहे डज नॉट घ्यायचं. भूतकाळी आहे डिड नॉट घ्यायचं. नकारार्थी करायचं. तेवढी ती उंच वाढलेली नव्हती. शी वॉज ओनली अ लिटल वुमन नॉट ॲट ऑल. बरं का, शी वॉज ओनली, बघा ती केवळ एक लहान स्त्री. नॉट ॲट ऑल पुढचं वाक्य असल्याशिवाय कळत नाही. नॉट ॲट ऑल हर लाईक हर फादर हू वॉज मोर दॅन 6 फूट टॉल. आता तिथं होती स्त्री, बरं का. शी वॉज ओनली एक लिटल स्त्री, एक लहान स्त्री होती, बरं का. नॉट ॲट ऑल लाईक हर फादर, तिच्या वडिलासारखी नाही, वडिलासारखी बिलकुल नव्हती, तिच्या वडिलासारखी बिलकुल नव्हती. नॉट ॲट ऑल लाईक, आता इथं लाईक जे दिले की नाही सारखी, कोणासारखी, तिच्या वडिलासारखी नव्हती. हू, आता वडिलासाठी हो आले इथं. हो म्हणजे जो किंवा जे. कसे होते, वॉज मोर दॅन 6 फूट टॉल, 6 फुटापेक्षा जास्त उंच होते. कळलं का. ऑन द नाईट ऑफ सप्टेंबर 6, 1838, काय म्हणते ना, 6 सप्टेंबर 1838च्या रात्री, बरं का. 6 सप्टेंबर 1838च्या रात्री काय झालं, काहीतरी घटना घडली. त्या घटनेबद्दल इथं काहीतरी बोलले आणि त्या घटनेमध्ये हिने धाडस दाखवली, डेअरिंग केली. अ टेरिबल, भयंकर. टेरिबल म्हणजे काय, भयंकर. स्टॉर्म, स्टॉर्म म्हणजे काय, वादळ. वॉज ब्लोईंग, ब्लो म्हणजे वाहने आहे ना, आपण पाठ केली की ब्लो, ब्ल्यू, ब्लोन केले ना. ब्लो, ब्ल्यू, ब्लोन हे अनियमित क्रियापद जोपर्यंत आपण वाचन करून घेत नाही, लक्षात करून घेत नाही, तोपर्यंत आपल्याला येतच नाही काही. म्हणून लक्षात ठेवायचं की, आणि ज्या गोष्टी आपल्याला माहीत नाहीत आणि लक्षात राहत नाहीत त्या पाठच करायच्या नाही, तर नेहमी नेहमी वापरात आणायच्या. ब्लो, ब्ल्यू, ब्लोन म्हणजे वाहने, ब्लो म्हणजे वाहने. टेरिबल स्टॉर्म वॉज ब्लोईंग. आता पुढे ग्रेस वॉज यूज्ड टू स्टॉर्म्स. ग्रेसला या वादळाविषयी बरीचशी माहिती होती, अनुभव होती. ती अनुभवायची है ना, अनुभवायची. काय अनुभवायची, स्टॉर्म्स अनुभवायची. स्टॉर्म्स म्हणजे काय, वादळ. स्टॉर्म्स म्हणजे वादळ. आता यूज म्हणजे वापरणे. इथं यूजचा वापरणे घेते का अर्थ नाही. इथं फॉर्म्युला आहे यूज्ड टू च्या पुढे मूळ क्रियापद येते. समजा आता मी काय म्हणलो, यूज्ड टू गो म्हणलो, तर त्याचा अर्थ काय होणार, जाणं वापरायचं का मी. यूज्ड टू राईट म्हणलो मी, लिहिणे, त्याचा अर्थ काय घ्यायचा, लिहिणं वापरायचं का नाही घ्यायचा. यूज्ड प्लस टू प्लस मूळ क्रियापद. इथं या यूज्डचा अर्थ बदलतो, इथं सुद्धा अर्थ बदलला बरं का. यूज्ड टू स्टॉर्म, हे स्टॉर्म्स, इथं अर्थ बदलतो. यूज्डच्या पुढं मूळ क्रियापद येते. आता समजा यूज्ड टू ईट म्हणलो मी, तर मी खायचो. यूज्ड टू रन, पळायचो. यूज्ड टू लुक, यूज्ड टू प्रॅक्टिस, मी प्रॅक्टिस करायचो, सराव करायचो, असा त्याचा अर्थ होते. शी हरसेल्फ, हे हँड चुकलं टाईप करायचं. शी हरसेल्फ, ती स्वतः, वॉज वॉर्म अँड सेफ इन द बिग लाईट हाऊस. ती स्वतः एक वॉर्म म्हणजे गरम म्हणायचं का, ॲक्टिव्ह म्हणायची तर, आणि सुरक्षित. सेफ म्हणजे काय, सुरक्षित. सेफ म्हणजे सुरक्षित. हे सेफ म्हणजे काय, सुरक्षित. सेफ म्हणजे सफरचंद नाही बरं का, हां आपण सेफ म्हणता लगेच. आणि इन द बिग लाईट हाऊस, तिथल्या त्या जास्त मोठ्या लाईट हाऊसमध्ये ती कशी होती, सुरक्षित होती. पुढे आता बट शी वॉज ऑलवेज अनहॅपी. इथं जरा विचार करण्यासारखं बरं का, तिच्या त्या स्वभावाबद्दल सांगितले. आता
बट म्हणजे काय, परंतु. शी वॉज ऑलवेज, ती नेहमी असायची. ऑलवेज म्हणजे काय, नेहमी. ऑलवेजच्या खाली नेहमी लिहायचं, सतत किंवा नेहमी राहायची. कशी राहायची, अनहॅपी दुःखी. आनंदी नसायची, दुःखी राहायची. अबाऊटच्या बाबतीत. तर का राहायची काय नाही हे बघा आले ना. अबाउट द पुअर सेलर्स हू वेअर ॲट सी इन द स्टॉर्म. नेहमी ती दुःखी राहायची. कशामुळे राहायची, तिच्या दुःखाचं कारण सांगितलं इथं. द पुअर गरीब, सेलर्स दर्यावादी, सेलर्स दर्यावर राहणारे, समुद्र किनाऱ्यावर राहणारे. सेलर्स हू जे वेअर होते, ॲट सी समुद्रात, इन द स्टॉर्म वादळाच्या वेळेला ते समुद्रात होते. याच्याबद्दल ती नेहमी कशी राहायची, दुःखी राहायची. समजलं का नाही. वारं यायचं आणि ही बिचारे मासेमारा थांबायचे. मग तिला दुःख वाटायचं, हे कसं होईल, यांचं कसं होईल हे असं वाटायचं. आता पुढं नकारार्थी वाक्य दिलं बरं का इथं. शी डिड नॉट नो, तिला जराही माहिती झालेलं नव्हतं. का माहीत नव्हतं, की. दॅटचा अर्थ काय होती इथं, की. दॅटचा अर्थ काय होती इथं, की. अ टेरिबल भयंकर, थिंग गोष्ट, वॉज हॅपनिंग दॅट नाईट, त्या रात्री भयंकर गोष्ट घडणार आहे हे तिला माहिती नव्हतं. कसं दिले वाक्य इथं. डिड नॉट नो दिलं की नाही. म्हणजे या नोचं भूतकाळी नकारार्थी करण्यासाठी काय केले, डिड नॉट वापरलं का नाही. हे डिड नॉट नो एकदा दोनदा तीनदा वाचलं पाहिजे, एका झटक्यात समजत नसतं इंग्रजी. तर पुढं आता दॅट नाईट, ज्या रात्री, अ शिप जहाज, वॉज रिक्ड अपॉन द रॉक्स. आता हे रिक्ड म्हणजे काय, आपटणे हे की नाही, धडक देणे, चिरणे वगैरे वगैरे. की तिला हे माहीत नव्हतं की पुढल्या रात्रीमध्ये काहीतरी घडणार आहे आणि जहाज एका खडकावर मोठ्या आपटणार आहे. ग्रेस and her parents did not hear the sounds of the crash. बघा ना, हे काय म्हणले, ग्रेस आणि तिचे नातलग, पॅरेंट्स, तिचे नातलग कोण असतील जवळचे तिथं, आत्ता सध्याचीच आहेत तिथं. डिड नॉट हिअर, ऐकले नाहीत. काय ऐकले नाही तर, द साऊंड आवाज, कशाचा आवाज, ऑफ द क्रॅश, काहीतरी क्रॅश होण्याचा आवाज. फॅमिली किंवा कुटुंबातले सदस्य किंवा ग्रेसनं ऐकलेला नव्हता. नव्हता म्हणजे काय झालं होतं, द नॉईज ऑफ द विंड अँड द वेव्स वॉज टू लाऊड. आता इथं शब्द वाचलं बरं का, लक्षात ठेवायचा. द नॉईज म्हणजे काय, गर्दा. आपण म्हणतो की नाही इथं, आता आपण इथं काल शिकलो धडा शिकताना काय झालं, पलीकडल्या बिल्डिंगमध्ये भांडणं चालू होते की नाही, पलीकडल्या बिल्डिंगमध्ये चालू होती आणि तिकडून आवाज येतो, पलीकडल्या वर्गामध्ये आवाज येते कल, त्याला म्हणायचं गर्दा. त्याला इंग्लिशमध्ये काय म्हणायचं, नॉईज म्हणायचं, NOISE नॉईज म्हणायचं. ऑफ द विंड, वाऱ्याचा गर्दा आणि इथं आणि जोडलं बरं वाक्य, आणि द व्हेव्ज लहरी वॉज टू लाऊड म्हणजे काय, तो गर्दा होता आणि प्लस काय होता अजून, त्या पाण्याच्या लहरीसुद्धा कशा होत्या, मोठ्या होत्या, त्याचाही आवाज होता गडगडणारा. दे कुड नॉट हिअर एनिथिंग एल्स. मी तुम्हाला एल्स म्हणजे काय, एल्स म्हणजे सांगितले आहे की नाही, सांगितलं की एल्स म्हणजे आणखी काय, आणखीन काय, व्हॉट एल्स आणखीन काय. तसं इथं काय होते अर्थ मग आता, दे कुड नॉट हिअर,
ते ऐकू शकले नाहीत. आणखीन काही ऐकू शकले नाहीत. बट द शीप कॉल्ड द फॉर फेअर शेअर हॅड हिट. फॉर फार शेअर म्हणजे काय? हे जहाजाचं नाव बरं का. हे काय? एका जहाजेचं नाव. फॉर फार शेअर हॅड हिट आपटलेलं. हिट म्हणजे आपटणे. हिट म्हणजे आपटले. हॅड इट म्हणजे पूर्ण भूतकाळ आहे. हॅड हिट द कुठं आपटले ते? रॉक्स खडकाला. रॉक्स कुठं अडकले? रॉक्स. अ माईल विशिष्ट अंतरावर. अवे फ्रॉम द लाईट हाऊस त्या लाईट हाऊसच्या दूर बरं का. लाईट हाऊसपासून दूर समजलं का. लाईट हाऊसपासूनचं दूरचं अंतरावर ते त्यांची जहाज. त्या जहाजाचं नाव काय? फॉर फार शेअर. बघा हे दिले. हां ह्याचा काय अर्थ होत नाही बरं का. ही जहाज काय झालं? हॅड हिट पूर्ण भूतकाळ धडकलेली आहे. मोस्ट ऑफ द पॅसेंजर्स वेअर ड्रॉन्ड. मोस्ट ऑफ द बहुतांश प्रवासी वेअर ड्रॉन्ड. ड्रोन ओढलेत, बाहेर पडले जहाजातून, सरकासारखी झाली. बट 9 men and women were able. परंतु 9 माणसे आणि बाया वेअर एबल हे पात्र होत्या. कशाला पात्र होत्या? टू क्लाइंब. बघा हे बघ संख्या दिली इथे. टू क्लाइंब. क्लाइंब म्हणजे काय? चढणे. क्लाइंब कुठं? ऑन टू अ रॉक. तेवढ्या गोंधळामध्ये तसं झालं तरी तेवढ्या संख्येच्या बाया क्लाइंब करू शकत होत्या. आता पुढची ओळ घ्यायची. आता द विंड नियरली ब्ल्यू देम इन टू द सी. बघा द विंड वारं, नियरली जवळजवळ, ब्ल्यू वाहिलं, देम त्यांना स्वतःना. बरं का कुठं वाहिलं ती वारं? स्वतःला कुठं वाहिलं? इंटू समुद्रात. इंटू द सी. बरं का जवळजवळ ते वारं समुद्रात वाहिलं. ॲज जणू काय हे ॲज दे क्लंग टू द बेअर रॉक्स. आपण थांबवता.